जय भीम जय संविधान मित्रांनो. तर आता वाजले आहेत 12 आणि आम्ही चाललो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी. तर जाता जाता ही बघा काय करत आहे. आणि आमच्या बिल्डिंगच्या समोरच होता तो प्रोग्राम. आम्ही गेलो तिकडे आणि हे बघा इतका मोठा केक आणला होता. आजचा हा क्षण खूप खास आहे कारण आता घड्याळात बरोबर 12 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. तोपर्यंत सगळे फोटोशूट वगैरे करत होते. तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लोक एकत्र येऊन बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. फोटो आणि पुष्पहार अर्पण केला जातोय. 12 o'clock midnight. मग आम्ही मस्तपैकी केक खाल्ला. त्या ताईने आम्हाला केक दिला आणि मग केक खाल्ल्यानंतर सर्वांनी डान्स सुरू केला. आज फक्त थोडाच डान्स केला कारण उद्या खरा डान्स करायचा होता, म्हणून आज फक्त 2-3 गाण्यावरतीच डान्स केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला सर्वात मोठा संदेश म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजची रात्र फक्त जल्लोषाची नाही तर त्यांच्या विचारांना आठवण्याची आणि त्यावर चालण्याची आहे. हे कायम तुम्ही तुमच्या लक्षात असू द्या आणि त्यानुसार तुम्ही चाला. The next day. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आमची रॅली निघणार होती आणि आम्ही तयारी वगैरे करून खाली निघालो आणि खाली निघून बघतच होतो तर रॅली आमची निघाली होती. आम्हीच उशिरा आलो होतो 1 तास. मग आम्ही चाललो होतो तिकडे. ही बघा माझी आत्या आणि तिची मुलगी, दोघी पण किती छान दिसत आहेत. आणि मग मी आले रॅलीमध्ये तर इतकं छान वाटत होतं तिथं. तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लाईट्स, DJ, घोषणा आणि भीमगीते. त्यांनी आयुष्यभर जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि समाजात समानतेची भावना निर्माण केली. त्यांचा ठाम विश्वास होता की जोपर्यंत समाजात समानता नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तर मग डीजेचा आवाज एवढा होता की सांगूच नाही शकत. अक्षरशः कानं व्हायब्रेट व्हायला लागले होते आणि तिथे आम्हाला प्रोटेक्शन पण खूप होतं पोलिसांचं. पोलीस असल्यामुळे कोणत्या गोष्टीची भीती वगैरे नव्हती आणि सगळे या प्रकारे एन्जॉय करत होते. आणि मी बघा कशी जाऊन थांबली आहे तिथे. इतकं छान वाटत होतं ना. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वगैरे इतकं छान प्रकारे डेकोरेट केला होता. रात्रीची वेळ होती त्यामुळे अजून छान वाटत होतं.
आणि लिल्ली बसली होती गाडीमध्ये म्हणून मी तिच्या सोबतच होते. सगळे समोर होते आणि मी एकटी मागे होते, कारण त्या गाडीमध्ये लिल्ली बसून होती म्हणून मला तिच्याजवळ थांबावं लागलं. बघा मी कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाय खूप दुखत होते म्हणून मी काय जास्त वेळ नव्हती थांबली. मग रॅलीमधून मी निघाले घराकडे. डान्स तर काय केला नव्हता, पण खूप थकल्यासारखं वाटत होतं. चालून म्हणजे खालून खूप दुखत होतं पायाला. आणि मग मी घरी आले तर आत्तू पहिलेच घरी येऊन बसली होती. बघते तर काय दरवाजा उघडाच दिसला मला. मग काय आले घरामध्ये आणि खूपच थकले होते. दरवाजा बंद करून मग सरळ गेले बाथरूममध्ये आणि मेकअप वगैरे काढला. मेकअप वगैरे काढून चांगलं फ्रेश झाले. मग फ्रेश होऊन कपडे चेंज केले. मग दिवसभर केलेला व्लॉग थोडा एडिट केला आणि थकली तर खूप होते, झोप पण खूप येत होती, पण थोडाफार एडिट केला आणि बाकीचा दुसऱ्या दिवशी केला. चला मग मी जाते झोपायला. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय, गुड नाईट.